सर्वांचं स्वागत आहे। मी शैलेश तांबडा। आपण सध्या चारोटी या ठिकाणी आहोत। माझ्या पाठीमागे बघतोय मोठ्या संख्येने CPM पक्षाचे इथे लोक एकत्र जमले। तिथे लाल वादळ हे चारोटीपासून तर जिल्हाधिकारी कार्यालयावर थेट धडकणार आहेत। आपल्याबरोबर CPM पक्षाच्या काही महिला आहेत, त्यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहोत। ताई, हा जो तुमचा मोर्चा आहे हा चारोटीपासून निघणार आहे। किती दिवस तुम्ही आता समजा इथून पायी चालणार, किती दिवस आहे आणि काय काय मागण्या घेऊन जाणार आहे? हा मोर्चा जो आहे हा आज 9 जानेवारी रोजी सुरू होतो आहे चारोटी नाक्यापासून। ते हा प्रवास आजचा जो रात्रीचा मुक्काम आहे तो मनोरला होईल आणि त्याच्यानंतर पुन्हा पायी चालून उद्या 20 जानेवारी रोजी पालघरला पोहोचणार आणि 21ला काय जे आहे आमच्या ज्या मागण्या आहेत ह्यांचं निवेदन आम्ही त्या संबंधित अधिकाऱ्यांना देणार आहोत। आणि या मार्चाच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की जे काही विनाशकारी वाढवण बंदर येत आहे आलेलंच आहे, परंतु इथला जो स्थानिक आहे, स्थानिक भूमिपुत्र आहे, आमचा स्थानिकांचा विरोध असताना सुद्धा हे वाढवण बंदर होत आहे। आणि दुसरं म्हणजे ह्याला आमचा आधीपासून विरोध राहिलेला आहे आणि आत्ताही राहणार आहे आणि पुढेही राहणार आहे आणि हा महत्त्वाचा मुद्दा आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे आता शासनाने स्मार्ट मीटर लाईटच्या संदर्भातले जे स्मार्ट मीटर लावलेले आहेत त्याच्यामध्ये दुप्पट तिप्पटच्या रेटने लाईटचं बिल येतं आहे। म्हणजे आधी जसं की आधी समजा 1200-1300 येत होतं ते आता 3-4 हजारापर्यंत येत आहे। आता एक साधा गरीब म्हणजे फक्त मजूर करणारा त्याच्या घरामध्ये फक्त 1-2 पंखे काही लाईट चालत असतील आणि अशांना जर 4-5 हजार एवढं बिल येत असेल तर ते कुटुंब ते बिल भरू शकत नाही। मग दुसरी मागणी आमची हीच आहे की स्मार्ट मीटर नको आहे आम्हाला। बऱ्याचशा मागण्या आहेत, समजा तिथे गेल्यानंतर काही मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर मग तुमच्या पुढचं नियोजन कसं असेल? पुढचं म्हणजे आमच्या मागण्या जर जितक्या होतील तितक्या होतील, परंतु जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत काही तर आमचा पाठपुरावा तर राहणारच आहे। कारण की ज्या काही मागण्या आहे ह्या रास्त आहेत आणि खरं म्हणजे ह्या मागण्या प्रत्येक घरातल्या कुटुंबाच्या आहेत। कोणी असं एखादी संघटना घेऊन फक्त त्यांच्या पद्धतीने मागण्या केलेल्या नाही तर गरिबांच्या आणि जो काही स्थानिक आहे, जसं की आता स्थानिकांना नोकरी नाही आहे, त्यांना आज ग्रॅज्युएट इंजिनियर वगैरे सगळे झालेले आहेत, डिग्री आहेत त्यांच्या हातावर, पण पालघर जिल्ह्यामध्ये त्यांना नोकऱ्या नाही आहेत आणि सरकार म्हणते की आम्ही पालघर जिल्हा हा एकदम विकासाच्या नावाने बरेच काही प्रकल्प राबवतोय, परंतु हे प्रकल्प इथल्या स्थानिकांना बिलकुल उपयोगाचे नाहीत। त्यांना काही त्यांच्यामधून रोजगार मिळणारे नाहीत आणि म्हणून आमचा त्याला विरोध आहे। जर विकास करायचाच आहे तर आरोग्याचा फार मोठा प्रश्न आहे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये। एका जिल्ह्याला असं मोठं मल्टीपर्पज जिल्हा रुग्णालयसुद्धा नाही व्यवस्थित। आमची मागणी आहे की तुम्हाला विकास करायचा आहे तर असं एखादं हॉस्पिटल हे करा किंवा मग स्थानिकांच्या नोकऱ्यांचा जरा विचार केला पाहिजे। बाकीचे प्रकल्प तर आहेत, परंतु इथला जो आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्या जमिनी ह्या बळकट होणार आहेत आणि त्यांच्या हाती काहीच लागणार नाही। त्याच्यामुळे ह्या मागण्या जरी मान्य आमच्या केल्या नाही तरी आमचे हे असे संघर्ष कायम सुरूच राहणार आहेत, आम्ही इथे थांबणार नाही आहोत।